नमस्कार, मी रोशना कदम रोशना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत जगदाळ्याची आमटी याची रेसिपी। तर मी आलेली आहे गावी। तर इथे शेतात मिळणाऱ्या ज्या शेंगा आहेत तर त्याची मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी जगदाळ्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। फोडणीसाठी मी कांदा चिरून घेत आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटो बारीक चॉपरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हँड चॉपर आहे। तर त्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो टाकत आहे, बारीक चॉप करून घेत आहे। तर इथे कांदा आणि टोमॅटो बारीक चॉप झालेला आहे। इथे बारीक कोथिंबीर मी चिरून घेत आहे। फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये तेल तापल्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो टाकणार आहोत। कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून परतून घ्यायचा आपल्याला। कांदा लवकर भाजण्यासाठी मीठ टाकत आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता जगदाळ्याचे जे आपण दाणे सोलून घेतले होते ते टाकत आहे। थोडीशी हळद टाकत आहे। 2 चमचे लाल तिखट टाकत आहे। लाल तिखट टाकल्यानंतर थोडंसं परतून आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला एक 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे। अशा पद्धतीने चेक करायचं आहे हाताने दाबून दाणे शिजलेत का बघायचं आहे। वरून कोथिंबीर टाकून सर्व करायचं आहे। आपल्या इथे जगदाळ्याची उसळ तयार आहे।